एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। मुंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल। शहरातील मुंडवा 40 एकर जमीन घोटाळ्या प्रकरणी दाखल FIR मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचे नाव का नाही, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारलेला आहे। त्यामुळे आता गेल्या महिन्याभरापासून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आणि राजकीय विरोधकांकडून राज्य सरकार तसेच पोलिसांना जो प्रश्न विचारला जात होता, तोच प्रश्न आता चक्क उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलेला आहे। दरम्यान पोलिसांनी यावर भूमिका मांडली असली तरी पार्थ पवार यांच्या नावाचा मुद्दा पुन्हा समोर आलेला आहे। मुंडव्यातील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती। यामध्ये प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची 2 वेळा चौकशी केली। या चौकशीत तिचा थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली। त्यानंतर तिने जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली। मुंबई उच्च न्यायालयात मुंडवा जमीन प्रकरणी सुरू असलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला पार्थ पवार यांचे नाव FIR मध्ये का नाही, असा थेट सवाल केला आहे। दरम्यान या प्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडली आहे। शीतल तेजवानीने बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। त्यावर मुंबई हायकोर्टाकडून अजित पवारांच्या मुलाचे नाव का नाही, असा थेट सवाल विचारण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई।